हे बानू, देवासनी तू वचनातून मोकळं केलंस हे का नाही सांगितलंस त्यासनी? देवीसनी बी असंच वाटणार, त्या आल्या आणि देवासनी घेऊन गेल्या म्हणून. असं का केलं तुम्ही? अगं किती ऐकून घ्यायचं आणि कशाला ऐकून घ्यायचं म्हणतो मी. अगं तू मला हात थांबवलं नाहीस, नाही तर म्याच त्यासनी सांगितलं असतं की माया बानून देवासनी गडावर पाठवलं आहे. बानू, तू असं गप गुमान सोसत राहती ना म्हणून तुला बोल लावत्यात. तू बोलाय पाहिजे. मला जे करायचं होतं ते मी केलं. माझ्या देवासने ठावा हाय समजा. मग झालं तर. अगं असं करू कसं चालेल बानू? आजा, तू गडावर जा आणि देवीसनी खरं काय हाय ते समजा सांगून टाक. कुणी बी गडावर जाणार नाही. गडावर होम होणार तर तू जाणार नाहीस वय? ठावा नाही मला. असं कसं? हिला जायला हवं. हे बानू, आता म्या गडावर जातो आणि सांगतो देवासनी की होमाच्या येळेला माझ्या बानूला मान मिळाला होवा. देवा, महायज्ञासाठी आवश्यक ग्रहस्थिती आकाशात कधीही येण्याची शक्यता आहे. मी त्यासाठी सिद्ध आहे. आता हा यज्ञही सफल होईल, कारण आपण इथे उपस्थित आहात. शेवटची आहुती तुम्ही दिलीत की ह्या यज्ञाचा हेतू साध्य होईल. देवा, फक्त जेजुरीच्या दिशेने यायला लागलेत. मी तर असे ऐकले की देशोदेशीचे राजे आणि ऋषीवर देखील यायला लागलेत. म्हाळसा, हे सारं तुझ्यामुळे शक्य झालं आणि प्रधानजी तुमच्यामुळे. तुम्ही जर सांगितलं नसतं आणि म्हाळसा खाली गेली नसती तर आज हा योग दिसला नसता. आई, यात माझं कसलं श्रेय? मी काय श्रेय घेणार? हे सगळं करताना माझ्या जीवाचं काय होत होतं हे माझं मला ठाऊक. सवतीच्या दारात जाऊन पतीला घेऊन येणं हे फार काही अभिमानाचं नाही. म्हाळसा, अगं हे काय बोलतेस तू? खोटं आहे का? मला असं वाटतं की जे काही साध्य व्हायचं होतं ते झालं आहे. आता त्यावर आपण असं एकत्रित नको बोलूया. जे काही बोलायचं आहे ते देवांना आणि देवींना एकांतात बोलू द्या. पण सर्वांसमक्ष मला एक सांगायचे आहे. देवा, आता नको. नाही माधवा, ह्या क्षणी बोलूयात. सांगा तुम्हाला काय सांगायचंय. मलाही ऐकायचं आहे ते. मी गडाच्या पायथ्याशी बानूकडे का राहत होतो हे आता तुमच्यापासून लपून राहिलेलं नाहीये. म्हाळसा मला गडावर आणण्यासाठी तिथवर आली हे मी समजून घेतलं. पण म्हाळसा, तू त्या तिकडे जे काही बोललीस, बानूचा जो काही तू अपमान केला आहेस ते योग्य नव्हे. पण मला सांगा, काय चुकीचं आहे तिचं? मी गडावर येण्यासाठीच निघालो होतो, कारण बानूने मला वचनातून मुक्त केले होते. म्हणजे आजही मी पराभूत झाले.
स्वागताच्या वेळी मला असं वाटलं होतं की हा माझ्याही विजयाचा जल्लोष आहे. पण तसं नाही. तरी मी आपणास सांगितले होते की माणसाला गडाच्या खाली जाण्याचा आग्रह करू नका. अहो, त्या बानूने वचनातून मुक्त केले म्हणजे तिच्या अपराधाला क्षमा होते असं नाही. मी आपणास सांगितले होते की देव गडावर परत येतील, आपण काळजी करू नका. पण आपण माझे ऐकले नाहीत. मला असं वाटतं की ह्यावर श्री खंडेराय आणि म्हाळसा यांनी एकमेकांशी बोलायला हवं. आपण ह्यात हस्तक्षेप करायला नको. आपण योग्य तेच बोललात. चला आपण अतिथी कक्षात जाऊया. आणि देवा, आम्ही आता नेवासाला जायची तयारी करायला घेऊ. टिम्माशेठ, महायज्ञ होऊ द्या, मग जा. चालेल. देवा, देवींची देखील एक बाजू आहे. त्यांना समजावून सांगा, त्या समजून घेतील. बाणाईने आपल्याला वचनातून मुक्त केलं हे आपण आत्ता देवींना सांगितलं नसतं तरी चाललं असतं. माधवा, जर हे सांगितलं नसतं तर सत्य काय आहे हे कळलं नसतं. जे खरं आहे ते स्पष्ट दिसायला हवं आणि जे सत्य आहे त्याला सामोरं जाता यायला हवं. तरीही त्यांच्याशी आता बोलून घ्या. आम्ही येतो. तुला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी तुला नेहमीच काहीतरी करावं लागलं आहे, हे ध्यानात ठेव. पण ते कधीही पूर्णपणे यशस्वी झालं नाही. कोणाला वचन द्यावे आणि कोणासाठी त्याग करावा याचा तुम्ही एकदा व्यावहारिक विचार करायला हवा होता. माझ्या पतीला, माझ्या आराध्याला माझ्यापासून कोणीही दूर करू शकत नाही. मी स्वतः त्या बानूकडे गेले आणि यांना घेऊन आले, पण याचं काहीच मोल नाही. का तर तिने आधीच त्यांना वचनातून मुक्त केलं होतं. मला माझ्या देवांसंग राहायचं होतं, म्हणून मी हे वचन मागितलं. आम्हासनी भेटता येईना म्हणून मला हे करावं लागलं. म्हाळसा, मी गडावर येण्यासाठी तू जे काही केलंस त्याचे मोल कमी नाही. तू रागावून का आलीस? मला काही बोलायचे नाही. म्हाळसा, मला तुझं प्रेम, तुझ्या मनाची उलाढाल समजते. पण जे काही घडलं ते अपरिहार्य होतं. त्यात मी काहीच हस्तक्षेप केला नाही. जे काही घडत होतं ते घडून दिलं. म्हाळसा, तुझा क्रोध बाजूला ठेव आणि आपण महायज्ञाच्या पूर्वतयारीचा विचार करूया. म्हाळसा,
तू काहीच का बोलत नाहीस? काय बोलू मी? तुम्हाला माझी चिंता नाही. म्हाळसा सगळं पार पाडेल. ती रागवेल, पण दुःख झेलेले तुम्हाला ठाऊक आहे. पण तुम्ही मला जे दुःख देत आहात ते सहन करण्याच्या काही मर्यादा असतात. मला ठाऊक आहे. पण सुख आणि दुःख हे भोगून संपव. त्यातून कोणाचीच सुटका नाही. एकदा का ते संपलं की मग आपल्यामध्ये कोणीच येणार नाही. केवळ तू आणि मीच असू. पण तोपर्यंत हे सर्व का घडत होतं याचे अर्थ तुला समजतील. असा दिवस येईल? होय, मी सांगतो. माझ्यावर विश्वास ठेव. मन तयार नाही. असं काही घडेल असा विश्वास बसत नाही. ती बानू आपल्या आयुष्याचा इतका महत्वाचा भाग बनून जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. म्हाळसा, माझे आणि तुझे नाते एक पती पत्नीचे नाते आहे. आपण कधीही विभक्त होणार नाही. बानूची यात्रा कुठेतरी संपून जाईल. तिचे प्राप्तव्य तिला मिळेल. मी त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहते आहे. मला तुमचे विभाजन पाहायचे नाही. तुम्ही केवळ माझे आहात. मला तुझे प्रेम ठाऊक आहे. मी देखील तुला कधी एकदा सर्व काही स्मरण होते याचीच प्रतीक्षा करत आहे. देवा, तुम्ही हतवत असा तवा ह्यो वाडा कसा भरल्या गत वाटायचा. पर आता ह्या वाड्याची जणू रयाच गेली हाय असं वाटायला लागलंय बघा. ए आजा, आजा. अरे काय रे, कशापाई वरटतोयस? गावात गेला होतास का इतक्यात? नाही का रे? अरे गावातलं कुठनं माणसं आल्या ती. वय वय, मी आम्ही बघितलं आहे. होय, अरे मला तर वाटतंय गडा उभं राहायला बी जागा गावणार नाही बघ. वय का? मग आज्याला ठाव नसाय काय झालं? आज्याला ठाव आहे की ते होम होणार आहे ते. वय, अरे लय दुरून दुरून आले ती माणसं. मोठ्या मोठ्या राजासने अवतान दिलंय. गावागावातल्या माणसासने अवतान दिलंय. या समध्यासनी अवतान दिलं आहे. आणि मग आणि आपल्याला ही तर कुणी बी बोलवाय आलं नाही बघ. अगं असं मुद्दाम कोण करल? वय हा मग अग बानूला कसं इसारत्याल द्याव काय तू अभि? वय काय मग समध्यासनी सांगून बी हात वाड्यावर अवतान का नाही आलं सांग की. ए आजा, म्या काय चुकीचं बोलते हाय काय?
नाही नाही, तसं असेल तर सांग. आता म्या कुठं नाही म्हणलं. तू असं गपगुमान राहिलास ना की समध्यासनी असं वाटल का तुला हे चुकीचं वाटतच नाही. म्या बोलून काय होणार आहे? मग कोण बोलणार र? आपल्याला अवतान का दिलं नाही हे विचार असं वाटलं नाही तुला? अरे बानूसाठी हे करावं वाटलं नाही? देवा, समधीकडे या होमाची तयारी सुरू झाली आहे. लांब लांबनं माणसं या होमासाठी आली आहेत. तुम्हा सर्वांचं ह्या जेजुरी गडावर स्वागत आहे. चोडोपा, माझ्या या भक्तांच्या निवासाची व्यवस्था करावी. वहीजी या. ह्या महायज्ञाच्या सोहळ्यासाठी अनेक भक्त इथे येणार आहेत. या समध्यांच्या राहण्याची सोय खाली गावामध्ये केली आहे. चौडप्पा, सगळ्यांची राहण्याची व्यवस्था तर केली आहेच, पण भोजनाची व्यवस्था देखील केली आहे. हा महायज्ञाचा सोहळा विश्व कल्याणाच्या हेतूने अत्यंत महत्वाचा आहे. माझ्या या भक्तांच्या येण्याने महायज्ञाच्या सोहळ्यातून सामोरं आलेलं चैतन्य, ऊर्जा ही त्यांच्यापर्यंत पर्यायाने साऱ्या विश्वापर्यंत पोहोचण्यास सहाय्य होईल. जी देवा. चौडप्पा, या सोहळ्यासाठी जे भक्त येतील ते महायज्ञासाठी तर येणारच आहेत, शिवाय यांचे दर्शन देखील त्यांना हवे असेल. उभय देवी. अशा वेळी त्या भक्तांची गडावर देखील विश्रामाची व्यवस्था करावी. उभय देवी, पण काय चोडप्पा? तुमचं दर्शन घ्यायचं आहे म्हणून भक्त कवा बी गडावर येतात आणि आम्हासनी आत्ताच देवाचं दर्शन घ्यायचं आहे असं म्हणतात. चौडप्पा, तुम्हाला काय म्हणायचे आहे हे मला ठाऊक आहे. ह्यांच्या ध्यान साधने त्यांना व्यत्यय यायला नको याची तुम्हाला काळजी वाटते आहे. होय देवी, आता ह्या भक्तासनी काय सांगावं? त्याची चिंता आपण नका करू. भक्तांना त्यांच्या आराध्याला भेटण्यासाठी काळाची, वेळेची मर्यादा नसते. मनात केवळ प्रामाणिक भक्तिभाव असणे अत्यंत महत्वाचे आहे. अशा भक्तिभावाने आलेल्या भक्तांना त्यांच्या आराध्याला भेटण्यासाठी त्यांच्या आराध्याला वेगळी वेळ काढण्याची आवश्यकता नाही. तेव्हा जर कोणताही भक्त गडावर आला तर त्याच्या दर्शनाची इच्छा पूर्ण होईल.